Hello everyone, I am Deepak Bhor Patil sir. Today we are going to learn here new chapter and its name is an adjective. आपण आतापर्यंत भरपूर सारे पार्ट ऑफ स्पीचमध्ये 8 जे प्रकार होते त्याच्यामध्ये आपण सुरुवात केलेली होती. फर्स्ट होतं आपलं नाउन अँड वी हॅव टू लर्न हिअर 5 काइंड्स ऑफ नाउन. देन वी हॅव टू लर्न सम काइंड्स ऑफ टाइप्स ऑफ प्रोनाउन अँड टुडे वी आर लर्निंग हिअर द न्यू चॅप्टर अँड इट्स नेम इज अन ॲडजेक्टिव्ह. आज आपण नवीन एक लेसन शिकतोय, त्याला ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. अँड देर आर सम काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह ऑल्सो. ॲडजेक्टिव्हचे पण भरपूर सारे काइंड्स आहेत. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असेल, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर असेल, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असेल, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, इंट्रागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, असे ॲडजेक्टिव्हचे पण भरपूर सारे काइंड्स प्रकार आहेत. पण टुडे वी आर लर्निंग हिअर ओनली व्हॉट इज अन ॲडजेक्टिव्ह. आपण आज फक्त ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय एवढंच पाहतोय आणि मग ह्याच्या समोरच्या व्हिडिओमध्ये ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल, इंट्रागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल, हे सर्व प्रकार आपण हळूहळू पाहणार आहोत. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट लेट्स नो हिअर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अन ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन काय आहे? we can see on the board English definition and in Marathi definition also. मराठी आणि इंग्लिश डेफिनेशन बघा ॲडजेक्टिव्ह मध्ये समजते का पहा, मी समजून पण सांगेल. An adjective can be defined as a word which qualifies a noun or a pronoun. I repeat English definition again. An adjective can be defined as a word which qualifies a noun or a pronoun. This is definition. I think you think, sir, this is very hard definition, and I do not understand this definition. Okay, I'll tell to you very simple definition about adjective, and it is adjective is a word that giving a more information about noun or pronoun is called that an adjective. Defined as a word which qualifies a noun or a pronoun. I repeat the English definition, second English definition, and it is very easy to learn for every students. बघा, अतिशय सोपी डेफिनेशन सांगतोय लर्न करण्यासाठी. हे पण डेफिनेशन आहे, बट तुम्हाला वाटेल की सर थोडंसं नाही का किचकट आहे आणि लर्न नाही होणार लवकर, तर मी तुम्हाला दुसरी पण एक डेफिनेशन सांगतो ॲडजेक्टिव्हची. अतिशय सोपी आहे, इट इज व्हेरी इझी. लेट्स वी सी. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट giving a more information about noun or pronoun is called that an adjective. I repeat the definition in English again. Adjective is a word that giving more information about noun or pronoun is called that an adjective. Adjective असा शब्द असतो नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष किंवा जास्तीची माहिती सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह असतो. ॲडजेक्टिव्ह काय करत असतो? मुलगा आहे, कसा आहे, गोरा आहे, काळा आहे, उंच आहे, बुटका आहे, रावडी आहे, अशाबद्दल. सिटी आहे, मोठा आहे, शहर आहे, मोठं शहर आहे, स्वच्छ शहर आहे वगैरे या प्रकारचं आपण नेहमी बोलत असतो. ठीक आहे, म्हणजे एक नाउन आहे किंवा एक प्रोनाउन आहे अँड वन वर्ड इज गिविंग मोर इन्फॉर्मेशन ऑर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट दॅट particular name, place or animal. It's called an adjective. What is difficult in that? Nothing difficult in that. It is very easy. Just you think and just look at the board and we know what is an adjective now. बघा, adjective ची definition मराठी इंग्लिश सांगलेली आहे. Now we are seeing here or watching here the examples of adjective. Let's we understand what is an adjective through examples. Examples मधून adjective काय आहे आपण बघूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, let's see first sentence. She is a good girl. Please listen everyone. She is a good girl. ती एक चांगली मुलगी आहे. I tell you every word, मराठी meaning of that every word किंवा each word. She is a pronoun here. Is means आहे, is a helping verb here. A is a article here. Good is an adjective here, and girl is a common noun. Okay. Now let's we know what is an adjective in this sentence and what is work of adjective in this sentence here. She is a good girl. First I say her, she is a girl. ती मुलगी आहे. She is girl. ती मुलगी आहे. But I say her, she is a good girl. मी काय म्हणतोय? She is a good girl. चांगली मुलगी आहे. ती एक मुलगी आहे. ती चांगली मुलगी आहे. मग ती मुलगी कशी आहे? How is she? How is that girl? ती मुलगी कशी आहे? She is a good girl. ती चांगली मुलगी आहे. म्हणजेच या मुली संदर्भात means giving a more information about this girl's name, it called adjective and that word is good. या
गर्ल विषयी जास्तीची माहिती गुड हा शब्द सांगतोय. सो गुड इज अन ॲडजेक्टिव्ह. देन विल नो नेक्स्ट सेंटेन्स. ही इज अ बॅड बॉय. तो वाईट मुलगा आहे. कसा आहे तो? वाईट आहे, बॅड आहे. ठीक आहे. मुलाविषयी जास्तीची माहिती कोणता शब्द सांगतोय तर बॅड सांगतोय. इज बॅड बॉय. देन इट इज टॉल ट्री. ते उंच झाड आहे. बघा इट प्रोनाउन वी ऑलवेज यूज फॉर वी हॅव टू should to eat pronoun always for animals, non-living things, small baby and any trees for that you can always use eat pronoun. Okay, it is tall tree. ते उंच झाड आहे असं आपण म्हणू शकतो. झाड कसं आहे तर उंच आहे. हाऊस ट्री इज tall. Then the sky is blue. आकाश निळा आहे. How is sky is blue. निळा आहे आकाश. So blue is an adjective in this sentence. मुंबई इज अन इंडस्ट्रियल सिटी. मुंबई हे औद्योगिक शहर आहे, इंडस्ट्रियल आहे, भरपूर साऱ्या कंपनीज आहेत. सो कॅन से यार मुंबई इज अन इंडस्ट्रियल सिटी. हाउ इज मुंबई इंडस्ट्रियल? इंडस्ट्रियल इज अन ॲडजेक्टिव्ह इन दिस सेंटेन्स. देन सीता हॅज अ स्माइलिंग फेस. सीताचा चेहरा हास्यास्पद आहे. स्माइल आहे तिच्या चेहऱ्यावर. सो सीता हाउ इज सीता's face? Sita's face is smiling here. तर सीताचा चेहरा स्माइलिंग आहे आपण सांगतो. देन राम वॉज अ ब्रेव बॉय. राम हा ब्रेव आहे, धाडसी आहे. सो कॅन कॉल ब्रेव इज अन adjective in this sentence because brave is giving more information about राम. राम विषयी जास्तीची माहिती सांगणारा शब्द कोणता आहे तर ब्रेव आहे. कसा आहे राम? धाडसी आहे, पराक्रमी आहे, अशा प्रकार. कबीर हॅज मेनी टॉईज. कबीर हॅज मेनी टॉईज. कबीरकडे भरपूर सारे किंवा खूप सारे टॉईज आहे. टॉईजचा अर्थ होतो खेळणे. ठीक आहे. सो मेनी इज अन ॲडजेक्टिव्ह इन दिस सेंटेन्स. There are, I already told to you, there are many kinds of adjective of number, qualities, demonstrative adjective, interrogative adjective like this, and these all sentences given, these all sentences example here mix up. हे सर्व मिक्स सेंटेन्स आहेत जे की adjective ऑफ टाईपचे काइंडचे मिक्सिंग सेंटेन्स आहेत. त्यामध्ये सर्व काइंड्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर बघा कबीर हॅज मेनी टॉईज. मेनी इज अन adjective ऑफ नंबर. Then स्वराज हॅज सेव्हरल शर्ट्स. स्वराजकडे बरेचसे शर्ट्स आहेत, भरपूर शर्ट्स आहेत. किती आहेत? बरेचसे, भरपूर. आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर असं म्हणू शकतो. देन लेट्स वी नो अंडरस्टँड दिस सेंटेन्स. दिस नॉवल इज व्हेरी इंटरेस्टिंग. ही कादंबरी खूप मनोरंजक आहे, अतिशय मनोरंजक आहे किंवा आवडते मला. आवड एक इंटरेस्टिंग म्हणा. तर पहा हे जे धिसला अंडरलाईन केलं. तुम्हाला वाटेल सर धिस तर म्हणजे हाऊ इज अन ॲडजेक्टिव्ह? धिस इज अन ॲडजेक्टिव्ह. सो त्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला, पण आपण इथं धिसला अंडरलाईन केला बिकॉज वी आर लर्निंग हिअर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन इन दिस सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनच्या पर्पजने आपण ते घेतलेलं आहे आणि अंडरलाईन केलेलं आहे. देन देअर इज लिटल मिल्क. एक कमी दूध आहे. लिटलचा अर्थ थोडा किंवा कमी. लहान स्मॉल हे वेगळ्या अनुषंगाने आपण वापरत असतो. देअर इज लिटल मिल्क. कमी दूध आहे. किती आहे? कमी आहे, जास्त आहे, भरपूर सारा आहे, थोडंसं आहे, अशा प्रकारचा जो वर्ड असतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणत असतो. लिटल इज अन ॲडजेक्टिव्ह इन दिस सेंटेन्स. देन हुज हाऊस इज दिस. कुणाचं घर आहे? WHOIC. हुज मीन्स कुणाचा, कुणाचे, कुणाचे. WH वर्ड आहे. क्वेश्चन मेकिंग करण्यासाठी आपण यूज करत असतो हे वर्ड. हुज हाऊस इज दिस. हे कुणाचं घर आहे? दिस इज क्वेश्चन. अँड हुज आय हॅव अंडरलाईन हिअर हुज वर्ड अँड हुज इज इंट्रॅगेटिव्ह अँड ॲडजेक्टिव्ह. देन व्हॉट काइंड ऑफ वुमन शी इज. ती कोणत्या प्रकारची बाई आहे? कशी बाई आहे? कशी लेडीज आहे? असं आपण म्हणण्यासाठी व्हॉट यूज केलेला आहे. ह्याला पण आपण इंट्रॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. देन एव्हरी इंडियन शुड बी रिस्पेक्ट ऑफ मदरलँड. प्रत्येक भारतीयांनी आपली जी मातृभूमी आहे त्याच्याविषयी, मातृभूमीविषयी आपल्याला एक रिस्पेक्ट असली पाहिजे, आदर असला पाहिजे. मस्ट आहे इंडियनसाठी. ठीक आहे. तर एव्हरी इंडियन शुड रिस्पेक्ट ऑफ मदरलँड. प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये आपली जी मातृभाषा आहे तिच्याबद्दल आदर असला पाहिजे. शूड यूज केलेला आहे, असलाच पाहिजे. ठीक आहे. एव्हरी म्हणजेच प्रत्येकांच्या मध्ये सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. देन आयदर समीर और सुरेश विल गो टू द पार्टी. बघा जो आयदर असतो तर दोन्हीपैकी एक असा त्याचा मराठीमध्ये मिनिंग घेतो आपण. इच मीन्स प्रत्येक असं घेत असतो. आणि नायदर म्हणजे दोन्हीपैकी एकही नाही. सो आयदर और नायदर नॉर हे वेगळा भाग आहे आणि आयदर आणि नायदर हे पण वेगळे भाग आहेत. बट इथं आपण आयदर आणि आयदर जे यूज केलेलं आहे ते एक प्रोनाऊन ॲडजेक्टिव्हसाठी यूज केलेलं आहे. ठीक आहे.
मग डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, त्यानंतर इंट्रॅगेटिव्ह अशी भरपूर सारे याच्यामध्ये मिक्स केलेले ॲडजेक्टिव्ह आहेत. आपण फक्त नाव वी आर जस्ट लर्निंग हिअर ओनली व्हॉट इज अन ॲडजेक्टिव्ह, देन वी कॅन लर्न द सेपरेट पार्ट्स ऑफ अन ॲडजेक्टिव्ह. आपण सेपरेट पार्ट नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. सध्या सुरुवातीला पहा की नेमका ॲडजेक्टिव्ह काय आहे, एका व्हिडिओमध्ये समजलं पाहिजे. तर पहा, आयदर समीर और सुरेश विल गो टू द पार्टी. समीर किंवा सुरेश दोघांपैकी एक पार्टीला येईल. आयदर दोघांपैकी एक पार्टीला येईल. फ्युचर टेन्स सेंटेन्स आहे. तर आयदर इज अन ॲडजेक्टिव्ह इन दिस सेंटेन्स. ऑल मिल्क इज सोअर. सोअरचा अर्थ होतो आंबट. आंबट म्हणजे मिल्क हे जनरली आंबट नसतं, बट ते जेव्हा खराब होतं तेव्हा त्याला आपण सोअर असं म्हणतो. ठीक आहे. ऑल मिल्क इज सोअर. सर्व दूध हे आंबट झालेलं आहे. ऑल काय आहे, ॲडजेक्टिव्ह. देन देअर आर 50 स्टुडंट्स इन आवर क्लास. आपल्या क्लासमध्ये 50 विद्यार्थी आहेत. देर आर 50 स्टुडंट्स इन द क्लास. सो 50 इज अन ॲडजेक्टिव्ह ऑल्सो इन दिस सेंटेन्स. तर माय डिअर स्टुडंट्स, आय होप यू understood this all adjective of mixing adjective here. These examples also I told to you the two definition of an adjective in English. I told you one definition in Marathi also. So it is very easy lesson, easy chapter. The point not in difficult in that. तर आशा आहे की तुम्हाला समजलं असेल. एका व्हिडिओमध्ये मी सगळं मिक्सिंगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल तो ॲडजेक्टिव्ह ऑफ टाईम, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर असेल, प्लेस, त्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंट्रॅगेटिव्ह असे वेगवेगळे दोन पार्ट्स, दोन पॉईंट आपण घेऊन एक व्हिडिओ बनवणार आहोत. या व्हिडिओमध्ये जेवढं समजलं तेवढं ठीक आहे. जर अजून डीपमध्ये शिकायचं असेल तर माझ्या ऑदरच्या दुसऱ्या व्हिडिओच्या नंतर पडणाऱ्या ज्या व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये तुम्ही ॲडजेक्टिव्हची डीपमध्ये माहिती घेऊ शकता, डीपमध्ये शिकू शकता. ठीक आहे. अँड वन रिक्वेस्ट फॉर यू, एक रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी. प्लीज इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज if you understood or like this video, so please share my video and subscribe our Shuneri coaching classes. Okay, so thank you very much.